जे अलेक्झांडर जिप्सन होते भारताचे पहिले वन संरक्षक, त्यांचं स्मृतीस्थळ आहे आणि ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे। या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी वन विभागाने पिंजऱ्यात पकडलेला एक बिबट्या त्या पिंजऱ्यासह आणून ठेवला होता आणि त्याचे 2-3 दिवस येथील आसपासच्या स्थानिक शेतकऱ्यांना आवाज येत होते। त्यामुळे त्यांनी शेतकरी संघटनेचे पाटोळे आहेत, त्याचबरोबर प्रमोद खांडगे यांना फोन केले। पाटोळे यांनी खांडगे यांना फोन केला, त्यानुसार हे सर्वजण आले। सर्व येथील ग्रामस्थ देखील जमा झाले, त्याचबरोबर युवा नेते राजेश बेनके देखील आले। तर त्यांनी वन विभागाशी संपर्क केला की या ठिकाणी बिबटा कसा काय ठेवला म्हणून। तर त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी बोलणं झालं सर्व नेत्यांचं आणि त्यांनी आता नुकताच हा बिबट्या या ठिकाणावरून स्थलांतरित केलेला आहे, माणिकडो येथील बिबट निवारण केंद्रामध्ये नेलेला आहे। मात्र अशा प्रकारे जिथं परवानगी नाही तिथं वन विभाग बिबट्या का ठेवतो हा देखील सवाल येथील शेतकरी आणि ग्रामस्थ विचारत आहेत। राजू दादा, कधी आणलेला आहे बिबट्या? हा काल आणलेला आहे, आपण याच्यावर बोरवाडीवरच पकडलेला आहे। बरं, आणि तिथं जो नरभक्षक बिबट्याचा जो धुमाकूळ चालला होता त्यापैकी? नाही, हा आपला बोरवाडी, आपलं हिवरे बुद्रुकची बोरवाडी आहे ना, आमच्याकडे नरभक्षक बिबट्या नाहीये। पण आता हा काय करायचं आपल्याला की तिथं पण करीत झाले माणिकडोला, ते म्हटले आज मग तिथं जर थोडं मोकळं झालं की मग हे करून टाकायचं जागा। इथल्या लोकांचं म्हणणं असं आहे त्याला खायला प्यायला पण घातलं जात नाही। हे बघा, एकदा खाल्लं ना का 2 दिवस त्याला काही लागत नाही। ते त्यांचे जे कर्मचारी ते म्हणतात एक कोंबडी टाकली परवा त्याला। टाकली असेल तर नाही, टाकली असेल, पण कसं होतं टेंटेटिव्ह, आता एकदा त्या याला एकदा शिकार केली ना की 2 दिवस शक्यतो तो काही खात नाही, त्या डायजेशन सिस्टम असते तशी। आणि नंतर काय होईल आता भविष्यात त्याला एकदा शिफ्टिंग केलं की तिथं सगळी व्यवस्था उपलब्ध होईल ना। वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण साहेबांशी बोललात, काय म्हणाले ते? नाही, ते म्हटले आम्ही शिफ्टिंग करून घेणार आहे लगेच, ते आमचं ती कार्यवाही चालूच आहे एक बऱ्याच ठिकाणी। इथे ठेवायचं कारण काय होतं? तिकडे जागा नाही म्हणून? तिकडे जागा नाही आणि ट्रान्सपोर्टिंगला गाडी अवेलेबल नाही झाली ना, म्हटलं तर उद्या करू, आजच करू शकतो शिफ्टिंग। वारवळे साहेब, काय झालं का सकाळपासून आता 11 वाजल्यापासून इथल्या ग्रामस्थांचं हे रमेश भाऊ पाटोळे यांचं मला फोन आला का इथं आवाज येतोय, म्हणजे लांबून आवाज येतोय, इथून येतोय ह्या युनिट मधून असं नाही, पण इथं जंगल असल्यामुळे ना इथल्या शेतकऱ्यांना काय वाटलं का इथं कुठेतरी बिबट्या उसात किंवा इथं जंगल आहे, मोठमोठाली झाड आहे, त्या झाडीच्या आड लपलेला बिबट आहे का काय, आणि त्याच्यामुळे तिथं त्यांना एक नाही असं अनेक बिबट आहेत असं वाटलं। त्याच्यामुळे हे इथले शेतकरी काय बोलायला लागले का बिबट आहे ना, आमची इथं जनावर चरतात किंवा शेळ्या मेंढ्या आहेत आणि आता कारखान्याचे कामगार सुद्धा इथं राहतात। त्यांना वाटलं का बाबा आधीच एक घटना घडलेली आहे, कारखान्याच्या एका बैलजोडीवर हल्ला केला बिबटने, त्या प्रकारे काय होतं का, आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि सानिशा केल्याशिवाय आम्ही आता चव्हाण साहेबांना फोन केला का नक्की काय आहे। त्यांनी पण सांगितलं का काल परवा आहे ना बिबट इथं आणून ठेवलेला आहे आणि तो शिफ्टिंग करायचं, वन तारात न्यायचंय आणि अनेक बिबट त्या ठिकाणी न्यायचे, माणिकडोला न्यायचंय ना, हाच वन तारामध्ये न्यायचंय असं त्यांचं आता मला फोन बोलणं झालं। म्हणून आता त्यांचं अभिनंदन करतो, पण साहेब मी शिवजन्मभूमी न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो का अशा प्रकारचं कुठे पण आता तुमचं काम वन विभागात चांगले, परंतु अनावधानाने जर तिथं आता तुम्ही आतमध्ये ठेवलेलं आहे बिबट, समजा इथं तुमचे 2 अधिकारी तरी पाहिजे ना, ज्या ठिकाणी बिबट आहेत पकडलेले ते नरभक्षकच आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी ठेवताना तुमचे 2 अधिकारी पाहिजे। ग्रामस्थांना आल्यानंतर त्यांना सांगितलं पाहिजे का इथं बिबट ठेवलेलं, इथं कुणी जाऊ नका, इथं लहान लहान मुलं आहेत, इथल्या ग्रामस्थांची लहान लहान मुलं आहेत। आता समजा त्यांनी गेले आणि त्यांनी आवाज ऐकला, कोणाला काही झालं, त्या आवाजाने एखादं भयभीत झालं तर काय करायचं? मग त्याच्यामुळं मी चव्हाण साहेब आपणास विनंती करतो की याला तात्काळ तुम्ही शिफ्टिंग जिथं करायचं तिथं करा, परंतु या ग्रामस्थांची देखील दखल तुम्ही या निमित्ताने घ्या। इथं राजदादा बेनके आलेले आहेत, परत आमचे रमेश भाऊ पाटोळे आहेत, या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्यामुळे इथं आलेलो आहे। धन्यवाद। आता साधारण तो एक बिबट्या आम्ही आत्ता स्थलांतर केलेलं आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून खांडगे साहेब असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, आम्हाला एका अज्ञात शेतकऱ्याचा कॉल आला, त्यांनी सांगितलं साहेब इथं बिबट्या आहे। म्हटलं कुठे आहे? तर म्हणले गिप्सन जी गार्डन आहे हिवरे बुद्रुक या ठिकाणी तो बिबट्या वन विभागाने ठेवला आहे का मोकळा आहे हे काय कोणाला माहीत नव्हतं, परंतु ज्यावेळेस ते घटनास्थळी जाऊन पाहिलं
तर तो डरकळ्या फोडण्याच्या मनस्थितीतच होता. मग स्थानिक शेतकऱ्यांना आम्ही विचारलं की बुवा हा बिबट्या किती दिवस आणला आहे. म्हणले 3 दिवस झाले इथं डरकळ्यांचा आवाज येतो आहे. आमचं भीतीचं वातावरण आहे आणि आम्हाला इतकी भीती वाटते की आमची लहान लहान मुलं आहेत आणि उद्या तो बिबट्या आमच्या घराकडे चाल केली किंवा आमच्या घरावर त्यांनी जर हल्ला केला तर आम्ही काय करायचं काय. आता ते जे स्थानिकांनी सांगितलं त्या संदर्भातून आम्ही तिथं गेलो आणि गेल्यानंतर आम्ही संबंधित त्या शेतकऱ्यांना विचारलं की बुवा काय प्रकारे हा. तर म्हटले व त्याला खायला नाही त्याच्यामुळं ते ओरडतोय पण ते पिंजऱ्यात दिसतोय काय. आणि एखाद्या माथे फिरूनी जर त्या पिंजऱ्याचा दरवाजा जर उघडला आणि तो सुटला आणि सुटल्यानंतर त्यांनी कोणाचा हल्ला केला कोणावर. सुरक्षा रक्षक नव्हते का? नाही, तिथं सुरक्षा रक्षकाचं कोणी दिसलंच नाही. तिथं कोणी आम्हाला अडवायला गेलं नाही काय. फक्त त्या दरवाजाला कुलूप लावलेलं होतं पण त्या ज्या भिंती आहेत त्या एक खालच्या याच्यावर आहे. सहज माणूस उडी मारून जाईल अशी ती गिब्सन गार्डनची भिंत आहे. जर उद्या अचानक एखाद्या माथी फिरूनी जर तो दरवाजा उघडला आणि उघडल्यानंतर एखाद्यावर हल्ला केला तर याला जबाबदार कोण. वन विभागाचे अधिकारी म्हणतायत तो तात्पुरता आम्ही तिथं ठेवलेला आहे, आम्ही तिकडं हलवणार आहेत. मग तो 3 दिवस का ठेवला आहे आणि तो उपाशी आहे या हिशोबानेच तो आरडाओरडा करत होता. मग तिथं ठेवण्याचं कारण काय असा. आणि त्या गिब्सन गार्डनला ठेवायचा त्यांना कोणालाच अधिकार नाही.